The maximum distance between the source and the destination, which receives the maximum signal at a sufficient strength, is known as the range. क्या बात है, क्या बात है, क्या बात है वृंदा. काय पाठांतर आहे ग तुझं. माइंड ब्लोईंग पाठांतर आहे. प्रसाद, प्रसाद काय करतेस. हा अगं तुझी स्तुती करतोय, तू एवढी ग्रेट आहेस पाठांतरामध्ये. आम्हाला कुठे जमणार आहे. प्रसाद पुरे ना प्रसाद. तू पुरे ना काय. मी अजून कशाला सुरुवातच केलेली नाहीये आणि तू पुरेपर्यंत कशी काय बोलू. प्रसाद, अरे काय मूड आहे हा तुझा. प्लीज प्रसाद, अरे आता माझ्या डोक्यात फक्त अभ्यासाचं चाललंय. अरे तुला माहितीये ना, दिवसभर मला किती कामं असतात. घरात स्वयंपाक करायचा असतो, बाकी सगळ्यांची काळजी घ्यायची असते. हा एवढाच वेळ मिळतो मला अभ्यासाला. आणि मग कर ना अभ्यास. मी कुठं नाही म्हणलोय. अरे मग घे ना माझं पाठांतर. अगं मग येतो ना पाठांतर. दे नाही नाही, तू राहू दे, मी माझंच करते. माझं वगैरे नाही. मी पाठांतर घेणार. मला पाठांतर घ्यायला आवडतं, कळलं. नाही, काही त्याची गरज नाही, मी करते माझं. अगं असं काय करतेस तू वृंदा. तू मध्ये हँग होऊ नयेस ना, म्हणून तुझं हे मन आहे ना, ते जरा फ्रेश करायचा मी प्रयत्न करतोय. कळलं तुला. हो का. हो म्हणजे तुला पण ग्रेटच म्हणायला पाहिजे नाही. ऑब्विसली मी ग्रेट आहेच आहे. म्हणजे कसं ना, तू जशी ग्रेट आहेस तसं मीही ग्रेट आहे. तू माझी बायको नाहीस का, म्हणजे तुझा नवरा ग्रेटच असणार हे तुला कळतच नाहीये. तू मी तुझं पाठांतर घे. आत येऊ का. काय शर्मिष्ठा, ये ना, ये ना, ये सर्विसला. अगं तयार होऊन कुठे बाहेर निघाली आहेस का. नाही, मी बाहेर जायचा विचारच करत होते. मला याची मदत पण हवी होती. बोल ना. म्हणजे मला घरी बसून खूप कंटाळा आलाय. म्हटलं आपण शॉपिंगला जावं. आणि मुंबईला आली आहे तर गेटवे ऑफ इंडियाला जायची इच्छा होती. पण मला मुंबईतलं काहीच माहित नाहीये. तर म्हटलं तू माझ्याबरोबर आला असतास तर बरं झालं असतं. काय करू. मला काय विचारतोय. जा की, जा तू तिच्या बरोबर. कटवत नाहीस ना मला. हो. नाही रे, तू जा. या हे असं आहे. एवढी मदत करतोय मी हिला, मगाचपासून पाठांतर करून घेतोय, तर ते नकोय तिला. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. असं आहे. मला व्यवस्थित माहिती आहे सगळं कशासाठी चाललंय. जा तू आवरून घे. कर कर, एकटीच कर पाठांतर. आलोच मी, आवरून येतो. अगं शर्मिष्ठा, ये ना, बस बस. चल निघूया. कुठे लक्ष यायचं. जायचंय की नाही गेटवे ऑफ इंडियाला. चल 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 चल. पूर्ण आम्ही जाऊन येतो लवकर. आणि हो, वेळेत खाऊन घ्या हा दोघ जण. नक्की नक्की. तू अभ्यास कर. मी काय म्हणतोय वृंदा. प्रसाद, ए शर्मिष्ठा, चल लवकर. हा शर्मिष्ठा चांगलीच हुशार निघाली. बरोबर प्रसादला आपल्या सोबत घेऊन गेली. चला, ही गोष्ट तरी माझ्या मनासारखी झाली. हेही नसे थोडके.
अशीच जर का शर्मिष्ठा आणि प्रसाद असे जवळ यायला लागले ना, तर मग त्या वृंदाचं अभ्यासावरून लक्ष उडणार. आणि समजा तसं नाही जरी झालं तरी प्रसादचं वृंदावरून लक्ष नक्कीच उडेल. म्हणजे एकूण काय, उडवा उडवी होणार आहे नक्की. वा, सासूबाई चालायला लाग. तुझ्यासारख्या निर्लज्ज नालायक माणसाचं मला थोबाड बघायचं नाही. चालता हो. सासूबाई एवढा काय मी अभद्र तोंडाचा नाहीये. नाही, माझ्या हातून चूक घडली असेल. मी नालायकपणा केला. मी तुमच्याच ताटात थुंकलो. तुमच्या पाठीत असा खंजीर खुपसला. म्हणजे खऱ्या अर्थानं खंजीर खुपसला नाही बरं का. पाठीत खंजीर खुपसणे अशी एक म्हण आहे. म्हणजे तसाच मी वागलो तुमच्याशी असं मला म्हणायचं होतं. अतिशय नालायकपणाने वागलोय मी तुमच्याशी. पण तुम्हाला सांगतो सासूबाई, हा नालायकपणा केला ना मी, पण त्यात माझा अजिबात स्वार्थ नव्हता. हा? म्हणजे होता, पण तसं नव्हता. अरे काय रे, अच्छा होता तच्चा नव्हता, हे असं होतं ते तसं नव्हतं. अरे कार्ट्या, अरे माणसाने घास घ्यावा पण त्याला काही मर्यादा. किती घेशील घास? तू फुकटच भरलास की रे. निर्लज्ज, हवरट, आणि बरं निर्लज्जपणा करावा तर तो कोणाशी. आठवलं ना तरी असा राग येतो ना. असं वाटतं की असं तुडवा तुला. तुडवा तुडवा सासूबाई, मला तुडवा. उभा तुडवा, आडवा तुडवा, तुडवा सासूबाई तुडवा. मला तुडवण्यामुळे तुमच्या ज्वालामुखी शांत होणार असेल ना, तर खरंच सांगतोय, मला तुडवा तुम्ही. पण तुम्हाला सांगतो, हा ज्वालामुखी शांत झाला ना तरी तुमचा प्रॉब्लेम सुटणार नाहीये. कारण की तुमचा शत्रू आहे ना, तो खूप मोठा आहे. फलटण आहे, फलटण. सॉलिड आहे शत्रू आपला. खरंच सांगतोय, आपलाच. कारण की आपण वेगवेगळे नाही आहोत. आपण वेगवेगळे राहू शकत नाही. कारण की तसं जर का आपण राहिलो ना तर आपण पांडावर पडू. त्याच्यामुळे काय होणार, आपलेच दात आपल्या घशात जाणार नाही का. मग तुम्ही अख्खी प्रॉपर्टी कशी खाल. म्हणून सांगतो सासूबाई, आपला शत्रू आहे ना हा एकच आहे. आपल्याला वेगळे राहून चालणार नाही बरं का, नाही तर तोंडावर पडू सगळ्यांच्या. एकीचं बळ ही म्हण माहिती ना तुम्हाला, ती सत्यात सुद्धा लागू पडतेच की नाही. म्हणून सांगतोय सासूबाई, त्यांचं पारडं जड होण्या अगोदर आपल्याला नियोजन करायला हवं. आणि सासूबाई, एक गोष्ट लक्षात येते का, हा बंगला, हा बिझनेस सगळा वृंदाच्या नावावर होतोय. लक्षात आहे ना. अरे येते रे बाबा लक्षात. असं कसं नाही लक्षात येणार. पण म्हणून तुला माफ करण्याचा धोका मी पत्करणार नाही, हेही लक्षात असू दे. नाही नाही, असं काय, मी तुमची माफी मागितली की नाही. हे बघा, माझ्या हातून पुन्हा अशी चूक घडणार नाही. तुमची शपथ. भले तर तुम्ही माझ्यावरती विश्वास विश्वास, अरे विश्वास गेला रे कधीच पानिपतच्या लढाईत. मोठा परत जर माझ्याशी असे छक्के पंचे खेळलाच ना, कमरेत लात घालीन आणि हाकलून देईन तुला कायमचा. मोठा आला. आधीच त्या अवधसेने ती अख्खी कंपनी स्वतःच्या घशात घालायला घेतलीये. तर तुझी नाटकं नपटलं देईन धरून एक. पण मी आलोय ना आता सासूबाई. हा, मी आहे ना, काळजी करायची नाही. मी अशी काही फळी तयार करतो ना की त्यांच्या नाकी नऊ आले पाहिजेत. सासूबाई, अजूनही सगळे पत्ते तुमच्याच हातात आहे. आता मला सांगा की धंद्यासाठी काय लागतं. भांडवल. भांडवल म्हणजे काय, सोप्या शब्दात पैसा. तो कुणाकडे कुणाकडे आहे तो पैसा. तुमच्या अकाउंट मध्ये सासूबाई, तुमच्या अकाउंट मध्ये. म्हणजे लक्षात येतं का तुमच्या.
त्यांचं तुमच्याशिवाय कुठलंही पान हलू शकत नाही. एक प्रॉब्लेम आहे सासूबाई. काय ना, तुमचं जर का जॉईंट अकाउंट असेल ना, तर त्यांना केव्हाही कुठल्याही वेळेला कितीही पैसे काढता येऊ शकतात, तुम्हाला न विचारता. काय होय. आमचे हा? भरपूर अकाउंट आहेत असे? सगळ्यांचे मिळून, अरे देवा. आणि त्यांनी नेमके पैसे कुठल्या अकाउंटला ठेवले मला कसं कळणार? काळजी करू का, मी आहे ना, मी आहे ना. मी जातो बँकेमध्ये आणि सगळी माहिती काढून आणतो. दुसऱ्या सेकंदात काढतो बघा. काढू? आता काय बाबा, आलिया भोगासी. अहो ते नाही सासूबाई, हे काढू का? बाहेर जायचं ना. ए, मला नको तू काय असं काय विचारूस बाबा. अहो. नाही, 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 नाही. हे बघ, ते बाहेर बसलेत, त्यांच्याकडे जा, हातापाया पड, माफी माग, नाही तर काय फाजर फुटत नाही बघ त्यांना. तू नाही, तू त्यांना नाही, त्यांना तुझा काय सासरे बुवा, मी तुमची परमिशन घ्यायला आलो. हा? मी बांगड्या काढू? नाही म्हणजे बाहेर जायचं म्हणून म्हटलं. हा, काढा. काय अशा हातभर बांगड्या घालून गावभर फिराल रिकाम टेकड्यासारखं आमचं नाक कापाल. काढा. 1 मिनिट. आणि पुन्हा जर हा असला आगाऊपणा केलात तर आता बांगड्या भरायची शिक्षा नाही, सरळ घराबाहेर काढीन. हा, आपला बाड बिस्तरा आवरायचा आणि माग न वळता चालायला लागायचं, कळलं का? ही जी काय अक्कल हुशारी आहे ना, ती जरा नोकरी शोधण्यात, काम धंदा बघण्यात घालवा वाया. स्वतःच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायला शिका जरा. स्वतःच्या पायावर उभे राहा. हा, हो, मी नोकरी शोधण्यासाठीच बाहेर चाललोय. नोकरी अशी सहज मिळणारी रस्त्यावर तुम्हाला? का पाऊस पडतोय नोकऱ्यांचा तुमच्यासाठी? लोक वाटच बघतायत कधी तुम्ही बाहेर येताय, तुम्हाला नोकरी देतोय. कोण देणार आहे नोकरी तुला? कोण देणार आहे नोकरी मला हे बाहेर गेल्याशिवाय कसं कळणार ना, की देणार आहे का नोकरी मला कोणी? एकदा बाहेर पडलास ना की कळेल तुला किती झिजवावे लागतात उमरे नोकरीसाठी ते. आणि कर्मधर्म संयोगाने मिळालीच तुम्हाला नोकरी तर बरं होईल. घरात फुकट खाणाऱ्यांची तोंड कमी होतील, गर्दी कमी होईल जरा, आणि स्वतःच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायला शिकाल. काय काढा बांगड्या, काढा. 1 मिनिट. हे छनछन करत इथं कसल्या बांगड्या काढताय? हा, स्वतःच्या खोलीत जा. सासरे बुवा, ह्या बंगल्यात मला स्वतःची अशी खोली कुठं आहे? ती जर का असती तर एवढं सगळं रामायण घडलंच नसतं ना. तो आवाज करू नका बांगड्यांचा. बायकोची खोली आहे ना, जा तिथे जाऊन काढा. चला. ऑल द बेस्ट. थँक्यू. बांगड्या नाचवतायत. बाबा चहा घेणार आहात ना? नाही नको. वृंदा प्रसाद कुठे? तो शर्मिष्ठा बरोबर बाहेर गेलाय. इंटरव्ह्यू आहे का तिचा? नाही हो, असंच 2 जण फिरायला गेलेत. शर्मिष्ठा बिचारी एकटीच कंटाळली होती घरात, म्हणून फिरायला गेली. बरोबर. आणि कोण आहे? प्राची वगैरे? नाही, ते 2घच गेलेत. काय प्रसाद एकटाच गेलाय शर्मिष्ठा बरोबर? दुसरं कोणी नाही? असा कसा गेला तो? चुकीचं आहे. बाबा त्यात काय चुकीचं आहे? शर्मिष्ठा एकटी कंटाळली होती आणि तिला सोबत हवी होती, म्हणून प्रसाद गेला. मग कांता आणि प्राची सोबत म्हणून चालणार नव्हते? तिने मुद्दामून प्रसादला नेलंय, लक्षात ठेव वृंदा. बाबा वृंदा, तू साधेपणाचा चष्मा घातलास म्हणजे सगळं जग साधं बनत नाही. आपल्या नवऱ्याबरोबर कोणी परकी मुलगी फिरायला बाहेर जाते, यात काही चुकीचं वाटत नाहीये तुला? गैर नाही यात काही? बाबा तसं काहीही नाहीये. तिने काय मुद्दाम नाही केलंय. ती एकटी बसून कंटाळली होती घरात, आणि मी पण अभ्यास करत होते म्हणून प्रसादलाही वेळ देऊ शकत नव्हते, म्हणून ते 2 जण गेले. तर ते जाऊ द्या बाबा, खूप स्वयंपाकाची तयारी करायची. मी येऊ? म्हणजे आता स्वयंपाकही तूच करणार आहे? घरातले बाकीचे कुठे आहेत? आणि मग तू अभ्यासाला कधी वेळ देणार वृंदा? बाबा तुम्ही का टेन्शन घेताय? मी अभ्यास करते स्वयंपाक करता करता. हेच होतं ना,
जास्तीत जास्त वेळ स्वयंपाकघरात घालवतेस, उरलेल्या वेळात अभ्यास करत बसतेस, म्हणून मग प्रसादला वेळ देता येत नाही. हे सगळं उलटाच प्रकार व्हायला लागलाय. नाही नाही नाही, याच्यावर काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे आता. आपण असं केलं तर वृंदा, घर कामासाठी एखादी बाई ठेवली तर. नाही म्हणजे तुझ्यावरचा भारही त्यांनी कमी होईल, तुला अभ्यासाला वेळ देता येईल आणि शिवाय प्रसादलाही वेळ देता येईल. हो बाबा, आयडिया चांगली आहे, पण आईंना नाही चालणार. न चालायला काय झालं? आणि चालणार नसेल तर तिने काम करावं सगळं. हा, ते काय नाही, उद्यापासून तू स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाहीस. आपल्या खोलीत बसायचं, अभ्यास करत राहायचं, कळलं? हो. त्यांना काय दिवे लावायचे ते लावू दे. जा, काम संपून टाकत. पोरीच्या साधेपणाचा सगळेजण फायदा घेतात या घरात. कामवालीशिवाय पर्याय नाही आता. हो का? कामवाली शिवाय पर्याय नाहीये का? आणा आणा. कामवाली आणा. बघते ना मी कशी येते आणि कशी टिकते. And equal interference. Interference of light has its own definition of modification of light. Every light has an equal interference. Interference of light has its own definition of the light produced by